वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन हे पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि आता सध्या माझ्यासोबत जे आहेत पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनोज कुमार सूर्यवंशी सर कशा पद्धतीची तयारी आहे? आता अवघ्या काही दिवसावरती ह्या सगळ्या प्रक्रिया घडणार आहेत। या निवडणुकीसाठी वसई विरार महानगरपालिकेचं प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। या ठिकाणी आपण 1335 मतदान केंद्र निवडलेले आहे। त्या ठिकाणी आपण मतदारांना जे काही मिनिमम ॲश्युअर्ड फॅसिलिटीज आहे त्या आपण पुरवणार आहोत। यासाठी जी लागणारी मॅन पॉवर आहे त्या मॅन पॉवरचं आपण पूर्णपणे सगळ्यांना इलेक्शन ड्युटीचे आदेश बजावून त्यांचं पहिलं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे। दुसरं प्रशिक्षण 8 तारखेला आपण करणार आहोत। आपल्या ज्या EVMच्या मतपत्रिका आणि पोस्टल बॅलेटच्या मतपत्रिका या छापून आलेल्या आहेत आणि EVM प्रिपरेशन आपण 9 तारखेपासून इथे सुरू करणार आहोत। या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आपण स्वीपच्या द्वारे अनेक कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। सर या सगळ्या ह्याच्यामध्ये एकूण स्टाफ किती असणार आहे? आपला एकूण मतदान केंद्र किती असणार आहेत? एकूण मतदार किती आहेत? या ठिकाणी आपला जो स्टाफ आहे तो 7600 स्टाफ आपण पोलिंग स्टेशनवर वापरणार आहोत। त्याशिवाय पोलीस वेगळे असतील आणि जी बॅक ऑफिस टीम आहे म्हणजे ROची टीम झाली, कमिशनरच्या इथली टीम झाली, ते वेगळे लोक असतील। असे साधारणतः 8000 लोक या निवडणुकीत काम करतील आणि पोलिसांची संख्या ती मात्र 1000-1200च्या आसपास राहील। सर एकूण मतदार किती आहेत आणि स्त्री किती आहेत, पुरुष किती आहेत आणि किती मतदान केंद्रावरती हे मतदानाचा हक्क बजावला जाणार आहे? 1335 मतदान केंद्रावर एकूण 11,26,400 मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावतील। त्यांच्यासाठी आपण 1335 मतदान केंद्र केलेले आहेत। या मतदान केंद्रापैकी 1095 मतदान केंद्र हे तळमजल्यावर असतील, 2218 मतदान केंद्र हे पहिल्या मजल्यावर असतील ज्या ठिकाणी लिफ्ट उपलब्ध आहे आणि 22 मतदान केंद्र हे पार्टिशनमध्ये करणार आहोत। सर एकूणच या सगळ्या मतदान केंद्रामध्ये काही सेन्सिटिव्ह असे मतदारसंघ आहेत, मतदान केंद्र आहेत का की जे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत? पोलिसांबरोबर आम्ही मीटिंग घेऊन त्याचा आढावा घेतलेला आहे आणि आपल्या वसई विरार महानगरपालिकेमधल्या 1335 मतदान केंद्रापैकी एकही मतदान केंद्र संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील नाही। सर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून कुठल्या कुठल्या उपाययोजना सुरू आहेत सध्या? मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आपण सर्व वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे आपले जाहिरातीचे बोर्ड आहेत, फलक आहेत, त्या ठिकाणी लोकांना मतदान करा म्हणून आवाहन करतो आहे। त्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे आपण तिथं भित्तीपत्रकं तयार करून घेतलेले आहे। याशिवाय आपण पथनाट्याद्वारे लोकांना आवाहन करतो की गर्दीच्या ठिकाणी जाऊन हे पथनाट्याद्वारे आपण लोकांना सांगतो की 15 तारखेला आपण नक्की मतदान करा। त्याशिवाय आपण थिएटरमध्ये पण लोकांना मतदान करायचं आवाहन करतो आहे। याशिवाय आपण सर्व हॉटेल युनियनला आपण आज बोलवलं होतं आणि त्यांनाही सांगितलं की मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आपण काहीतरी हातभार लावा, तर ते त्या प्रमाणात डिस्काउंट देण्याबाबत त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे आणि त्याची घोषणा ते करणार आहे। याशिवाय रिक्षा युनियनला आम्ही बोलवलं होतं, रिक्षा युनियनने पण याला होकार दिलेला आहे आणि त्यांचे जे काय डिस्काउंट देतील त्याच्याबाबत ते 1-2 दिवसात घोषित करतील। जे लोक मतदान करतील त्या लोकांनाच हा डिस्काउंट मिळणार आहे। याशिवाय आमच्या महानगरपालिकेची बस सर्व्हिस आहे त्यामध्ये पण जर तुम्ही मतदान करून प्रवास केला तर तुम्हाला तिकिटामध्ये 50% सवलत मिळेल असं ऑलरेडी निश्चित करण्यात आलेलं आहे। आणि केश कर्तनालयवाले जे आहेत त्यांच्याशी आम्ही मीटिंग घेऊन त्यांनाही आवाहन करणार आहोत की ज्या लोकांनी मतदान केलं त्या लोकांना केश कर्तनालयात आल्यावर सवलत द्यावी आणि याचा निश्चितच मतदानाचा टक्का वाढण्यासाठी हातभार लागेल असा मला विश्वास आहे। सर निश्चितच मतदारांना, कारण 5 ते 6 वर्षाच्या नंतर ही निवडणूक होते, मतदारांना आपण काय आव्हान कराल प्रशासनाच्या माध्यमातून? मतदारांसाठी आम्ही त्यांचे मतदान कोणत्या केंद्रामध्ये आहे, त्यांचा अनुक्रमांक कोणता आहे यासाठी आम्ही स्लिप आज छापून घेतलेले आहेत। उद्यापासून BLO मार्फत त्यांचं वाटप होणार आहे। सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावावा आणि जास्तीत जास्त मतदान करून जे कोणी लायक उमेदवार असतील त्यांना निवडून आणून सशक्त इथं सगळे नगरसेवक निवडून द्यावं असं मी सर्व जनतेला आवाहन करतो। निश्चितच 15 तारखेला वसई विरारमध्ये लोकशाहीचा उत्सव संपन्न होणार आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये इथल्या प्रत्येक मतदारांनी सहभागी व्हावं आणि ही लोकशाही बळकट करण्यासाठी पुढे यावं असं आव्हानसुद्धा सध्या प्रशासक तथा आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.